राज्यातल्या लक्षवेधी जागांवरती आज उमेदवारी अर्ज दाखल होणार। बारामती, सांगली, सातारा आणि सोलापूरचे उमेदवार अर्ज भरणार। महायुती महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन। अर्ज दाखल करण्यापूर्वी बारामतीमधल्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार अजित पवारांसह दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला, तर बारामतीसाठी सुप्रिया सुळे सुद्धा आजच अर्ज भरणार। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचं काउंटडाऊन सुरू। महाराष्ट्रातील 5 मतदारसंघांसह 21 राज्यातल्या 102 जागांवरती उद्या मतदान। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज अधिसूचना। महाराष्ट्रातल्या 11 जागांसह देशातल्या 96 मतदारसंघांमध्ये 13 मेला मतदान। भाजपनं मुख्यमंत्र्यांना चक्रव्यूहात अडकवलंय, त्यांचा अभिमन्यू झालाय। शिंदे गटाचे नेते सुरेश नवलेंचा गंभीर आरोप। रत्नागिरी, सिंधुदुर्गासह नाशिक आणि संभाजीनगरचा तिढा आज सुटण्याची शक्यता, तर ठाण्याच्या जागेवरती आज उमेदवार जाहीर होणार का याकडे लक्ष। दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अनिल देसाईंच्या प्रचाराची रणनीती आखण्यासाठी आज बैठक। वर्षा गायकवाड, चंद्रकांत हंडोरेंसह महाविकास आघाडीचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहतील। मुंबईतल्या 2 जागांसाठी काँग्रेसकडनं उमेदवारांची चाचपणी सुरू। उत्तर मध्य मुंबईतनं वर्षा गायकवाड, नसीम खान आणि भाई जगतापांचं नाव चर्चेत, तर उत्तर मुंबईतनं तेजस्विनी घोसाळकरांच्या नावाची चर्चा। भविष्यात मुलींची संख्या कमी असेल तर द्रौपदीसारखं करावं लागेल। अजित पवारांचं पुन्हा वादग्रस्त विधान, तर विरोधकांचाही निशाणा। साखर उत्पादनामध्ये राज्याची मक्तेदारी कायम। सलग 3ऱ्या वर्षी उत्तर प्रदेशला मागे टाकत सर्वाधिक उत्पादन। सांगली आणि साताऱ्यामध्ये अवकाळी पाऊस। सांगलीतल्या काही भागात गारपीट, अवकाळीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात पिकांना फटका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।